ती वन विभागाची कागदपत्र आहेत आणि त्यामध्ये यशवंत बिलवरकर यांनी करोडो रुपयांची सिडकोची जमीन हडप केल्याचा आरोप केला। याचे मास्टर माइंड आपण आहात, त्यामुळे आपल्या राजीनाम्याची मागणी। याला धरूनच वन विभागाने पत्र दिलंय, त्यात गुन्हा दाखल करण्याची वन विभागाची मागणी आहे। म्हणजे यातून असं स्पष्ट होतं की घोटाळा झालाय असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। ह्या सर्व जे काही बाबी आहेत त्यांनी त्या सिडकोच्या अधिकाऱ्याकडे दिल्या पाहिजे किंवा मुख्यमंत्र्याकडे द्या। जर दिल्या असतील तर त्याची चौकशी होईल। परंतु तुम्ही ज्याच्याबरोबर फिरतायत ना त्यांच्यावर किती गुन्हे दाखल झालेले ते सर्व एकदा तपासा। रोहित पवारला आता संजय राऊत सारखं बडबड करण्याची सवय झालेली आहे। बेछूट आरोप करायचे, कुणाला तरी टार्गेट करायचं आणि स्वतः हायलाइट मध्ये राहायचं। हे धंदे बंद करा। नसता तो बिलवरकर काय बिलवरकर आहे त्याच्या प्रश्नाची उत्तरं द्या। त्यांनी अब्रू नुकसानचा दावा त्याच्यावर दाखल केलाय ना, त्याला समोर जा ना। आम्ही जर काही चुकीचं केलं असेल तर निश्चितच सजा झाली पाहिजे, निश्चित त्याची चौकशी झाली पाहिजे। त्या बिलवरकरनी का बिलवरकर काय नाव त्यांचं, त्यांनी यासाठीची मागणी केलेली आहे। ज्याची जमीन तुम्ही खातायत आणि ज्यांच्या मार्फत तुम्ही हे सगळे दलाली करतायत त्यांचं काय, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत, त्यांचे कुणाकुणाबरोबर फोटो आहेत, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ना। परंतु आता आपल्यावर आरोप पुन्हा व्हायला लागलेले आहेत। या भीतीपोटी त्यांनी केलेले हे वक्तव्य आहे आणि यांच्याकडे काही कागदपत्र नाहीत। कोणतंही सरकार असेल असे डोळे झाकून कोणतेही म्हणजे जमीन संपादित करत नाहीत। त्या सगळी माहिती हे MIDC कडे आहे, सिडकोकडे आहे। त्या सिडकोने त्याच्यावर जे काही असेल त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। साताराच्या त्या महिला डॉक्टर